हॅलो गाईज. सो आता केमिस्ट्रीमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेसिक कॉन्सेप्ट स्टार्ट केलेला आहे. ओके, त्याच्यात आपण बघितलं की केमिकल रिएक्शन्स काय असतात, त्यांच्या टाईप्स काय आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की इलेक्ट्रोफाईल काय असते, न्यूक्लिओफाईल काय असते आणि फ्री रॅडिकल्स काय असतात. ओके, हे 3 नावं आपल्याला क्लिअर झाले. आता एक आणखी नवीन कॉन्सेप्ट आहे, नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे, जो पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तो आहे बाळांनो फिशन. फिशन. आता बरेचदा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हा नाव वापरतो फिशन. आता अगर शब्दशः अर्थ अगर घेतला फिशनचा, तर फिशनचा अर्थ असते ब्रेकिंग. ठीक आहे. आता बघ, केमिस्ट्रीमध्ये कुठलं काय ब्रेकिंगचं काम पडत आहे का? तर भरपूर काम पडत आहे. जसं आपण आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडची स्टडी करतोय, तर बरेचसे ऑर्गॅनिक कंपाऊंड काय करतात, बनतात कसे, किंवा त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून आपण काय काय बनवू शकतो, यासाठी आपल्याला खूप सारे केमिकल रिॲक्शन स्टडी करावे लागतात. मग केमिकल रिॲक्शन स्टडी करताना तुमचे जे बॉन्ड असतात, कोव्हॅलंट बॉन्ड, हे बरेचदा ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड तयार होत असतात. ओके, तर त्याच्या रिलेटेड हा कन्सेप्ट आहे फिशनचा. तर काय असते फिशन बाळांनो? सपोज माझ्याकडे एक कंपाऊंड आहे, लेट्स से मिथेनच आपण घेऊ, मिथेनपासून आपण घेतलेलं बरं राहील. आता बघा, कार्बननी हायड्रोजन सोबत 4 बॉन्ड बनवले. ठीक आहे. तर बरेचदा आपल्याला खूप काम पडते की हा कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करायचा. बरेचदा आपल्याला सिच्युएशन येतील की आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. तर व्हॉट इज मीन बाय फिशन? अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये एक सबस्टन्स डिवाइड होतो 2 पार्टमध्ये आणि काही ना काही एनर्जी रिलीज होते. आता एनर्जी रिलीज हे काय बोलतोय हे तुम्हाला पुढे कळणार की जेव्हा एखादा बॉन्ड ब्रेक होतो बाळांनो, तेव्हा काही ना काही एनर्जी रिलीज होत असते. फॉर एक्झाम्पल, अगर मी तुम्हाला द्यायचं, तुम्ही एखादं लाकूड जाळताय, तर एखादं लाकूड जेव्हा तुम्ही जाळून राहिले, तर काही ना काही एनर्जी त्या लाकडामध्ये जी काही एनर्जी स्टोअर्ड होती ती रिलीज होऊन राहिली. एक्झॅक्टली त्याच्याच थोडं तुम्ही रिलेटेड समजा की जेव्हा एखादा बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा काही ना काही एनर्जी रिलीज होते. आता हा एनर्जी रिलीजवाला कन्सेप्ट आपण नंतर नक्कीच डिटेलमध्ये डिस्कस करू. सध्या फक्त डेफिनेशन काय फिशन म्हणजे की जेव्हा एखादा बॉन्ड तुटते किंवा जेव्हा एखादा सबस्टन्स तुटते, ब्रेक होते 2 पार्टमध्ये, तेव्हा काही ना काही एनर्जी रिलीज होते. तर ही जी ब्रेकिंगची प्रोसेस आहे, या ब्रेकिंगच्या प्रोसेसलाच आपण म्हणत असतो फिशन. म्हणजे जेव्हा केव्हा मी हा बॉन्ड तोडला, ब्रेक केला, तर मी काय म्हणणार की बाबा बॉन्डचं फिशन झालं. काय झालं? फिशन झालं. फिशन म्हणजेच काय? ब्रेकिंग. मग मी डेफिनेशन कशी लिहिणार बाळांनो? व्हॉट इज फिशन? द प्रोसेस, अशी एक प्रोसेस ज्याच्यामध्ये इन विच सबस्टन्स इज डिवायडेड into 2 parts and some energy is released. It's called as fission. ठीक आहे. तर कधी मला अगर माझ्यासमोर शब्द आला फिशन, तर मी सिम्पली म्हणणार की बाबा इथं काहीतरी बॉन्ड तुटलाय. म्हणजे मी बरेचदा असं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये म्हणणार की बाळांनो इथं फिशन होत आहे, तर म्हणजे तुम्ही समजसान की इथं बॉन्ड ब्रेक होत आहे. एक सेकंड. ओके, ठीक आहे. आता फिशनमध्ये बाळांनो खूप सारे प्रकार येतात. आपण एक एक प्रकार डिस्कस करू. सपोज माझ्याकडे एक एलिमेंट आहे एक्स नावाचा, आणि या एलिमेंटनं वाय एलिमेंट सोबत एक बॉन्ड बनवला, कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, आता तुम्हाला माहिती आहे हा बॉन्ड का बनला? कारण की या लोकांना स्टेबल व्हायचं असणार मे बी. स्टेबल व्हायसाठी त्यांनी एक इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली. ठीक आहे. आता तुम्हाला दिसतंय की या बॉन्डमध्ये एक इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत. तर पेअर ऑफ एक पेअर झाली आपल्याकडे इलेक्ट्रॉनची, एक पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता होते काय, जेव्हाही बॉन्ड तुटतो तेव्हा 3 पॉसिबिलिटी होतात, जे मी गेल्या मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आपण आता त्या 3 पॉसिबिलिटी डिस्कस करू. तिन्ही पॉसिबिलिटी काय बाळांनो? आता मला फिशन करायचं आहे, म्हणजे मला बॉन्ड तोडायचा आहे, कारण की फिशन म्हणजेच काय? बॉन्ड ब्रेकिंग. पण बॉन्ड तुटताना आता हा जो एक्स आहे हा एक प्रकारचा एलिमेंट आहे आणि वाय एक प्रकारचा एलिमेंट आहे. दोघांचे अलग अलग नेचर आहेत. आता मी तुम्हाला म्हटलंय की जेव्हा जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड बनते, म्हणजे जेव्हा जेव्हा एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जनरेट होते जी की शेअर्ड झालेली आहे, तर मी ही जी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे याला नाव काय देतो? शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता होते का बाळांनो, प्रत्येक एलिमेंटची आपापली एक टेंडन्सी असते, आपापली एक पॉवर असते, ती शेअर्ड पेअर जे आहे इलेक्ट्रॉनची तिला आपल्याकडे ओढण्याची, कारण की इलेक्ट्रॉनची गरज प्रत्येकाला आहे.
मग होणार काय, हा एक्स एलिमेंट पण ही पूर्ण पेअर त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो आणि वाय सुद्धा एलिमेंट ही शेअर्ड पेअर त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणून पुढे शिकणार आहे, डोंट वरी. सध्या आपण फक्त पॉवरच्या भाषेत समजतोय. आता होणार काय, जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होणार तेव्हा 3 पॉसिबिलिटी तुमच्यासमोर येऊ शकतात. सगळ्यात पहिली पॉसिबिलिटी की अगर एक्सची पॉवर खूप चांगली आहे या शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ओढायची, तर जेव्हाही बॉन्ड तुटणार ना बाळांनो, तर एक्स काय करणार, ते दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेऊन येणार. एक्स काय करणार, हा बॉन्ड तर तुटला पण एक्सची पॉवर जास्त असल्याच्यानं ही पूर्णपणे पेअर जी होती ते त्याच्याकडे शिफ्ट होती आणि जेव्हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे जेव्हा बॉन्ड फिशन झालं तेव्हा ती पूर्ण पेअर एक्सनं आपल्याकडे घेऊन घेतली होती. आता या शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये एक इलेक्ट्रॉन तर एक्सचाच होता, तो त्याच्याकडे आला तर काही फरक नाही, पण त्यांनी वायचा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढला. म्हणजे जेव्हा एक्सकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला हा, तर एक्सकडे कुठला चार्ज आला, निगेटिव्ह. पण वायकडे तर तो त्याचा इलेक्ट्रॉन गेला ना. आता बघा, वायनी अगर एक्सनी स्वतःचा इलेक्ट्रॉन तर घेऊन गेलाच पण सोबत वायचा पण इलेक्ट्रॉन घेऊन गेला, तर वायवर कुठला चार्ज येणार, पॉझिटिव्ह, ज्याला आपण इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल म्हणत होतो. तर बॉन्ड फिशन जेव्हा होते तेव्हा ही एक पॉसिबिलिटी एक्झिस्ट करते. किंवा फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू की जो वाय आहे, वाय हा वायची पॉवर जास्त आहे इलेक्ट्रॉन पेअर ओढण्यासाठी एक्सपेक्षा, ती पण एक पॉसिबिलिटी आहे. तर पूर्ण इलेक्ट्रॉनची पेअर कोणाकडे शिफ्ट होणार, वायकडे शिफ्ट होणार, कारण की वायची पॉवर चांगली आहे एक्सपेक्षा. सेकंड पॉसिबिलिटी. तर जेव्हा बॉन्ड ब्रेक होणार तर तेव्हा काय होणार की वाय बॉन्ड अगर ब्रेक झाला तर ती पूर्ण पेअर कोण घेऊन येणार, वाय. तर एक तर इलेक्ट्रॉन वायचा होता पण एक इलेक्ट्रॉन एक्सचा होता जो वायने घेऊन आला, त्याच्यामुळे वायवर कुठला चार्ज आला, निगेटिव्ह, आणि एक्स कडनं तो इलेक्ट्रॉन गेला त्याचा, त्यामुळे एक्सवर कुठला चार्ज आला, एक पॉझिटिव्ह. एक इलेक्ट्रॉन गेला ना, 2 इलेक्ट्रॉन नाही चालले बाळांनो. इथं वायनं तर एक इलेक्ट्रॉन तर स्वतःचाच नेला ना, एक्सचे किती गेले, एकच गेला ना, म्हणून एक्सवर एक पॉझिटिव्ह. तसंच इथं. तर या 2 पॉसिबिलिटी असू शकतात, एक्सची पॉवर जास्त असणार किंवा वायची पॉवर जास्त असणार. पण आणखी एक तिसरी पॉसिबिलिटी पण असते की हे जे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, आता आपण असं कन्सिडर करू की एक्सची आणि वायची दोघांची पॉवर सेम आहे, म्हणजे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ओढण्याची जी पॉवर असते ते दोघांची सेम आहे. तर या केसमध्ये काय होणार, जेव्हा बॉन्ड फिशन होणार, बॉन्ड तर तुटणार आहे कारण की आपण फिशन स्टडी करतोय, तर जेव्हा बॉन्ड तुटणार बाळांनो, तर एक्स स्वतःचा इलेक्ट्रॉन घेऊन जाणार आणि वाय स्वतःचा इलेक्ट्रॉन घेऊन जाणार, कारण की आपण असं कन्सिडर केलं की दोघांच्या पॉवर सेम आहे. तर तेव्हा काय होणार बाळांनो, एक्सने आपला इलेक्ट्रॉन घेतला आणि वायने आपला इलेक्ट्रॉन घेतला. तर सांगा एक्सवर कुठला चार्ज आहे का, नाही, कारण की स्वतःचाच इलेक्ट्रॉन त्यांनी घेतला ना. तर याला आपण फ्री रॅडिकल म्हणत होतो. तर जेव्हाही बॉन्ड फिशन होते बाळांनो, तर ह्या 3 पॉसिबिलिटी एक्झिस्ट करतात. म्हणजे जेव्हाही बॉन्ड तुटतो तेव्हा इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल किंवा फ्री रॅडिकल हे 3 पैकी कोण ना कोणी जनरेट होऊ शकते. आता इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल आणि फ्री रॅडिकल काय असतात हे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. तर असं सिक्वेन्सनं आपलं प्रॉपर स्टडी चालू आहे. ओके, ठीक आहे. तर बाळांनो, याच्याच बेसिसवर की बॉन्ड तुटल्यावर ही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कशी डिवाइड होते, कशी शिफ्ट होते, त्याच्या बेसिसवर आपण फिशनचे 2 टाईप पाडले. तर आपण पहिली टाईप डिस्कस करू. पहिल्या टाईपचं नाव आहे हेटेरोलिटिक फिशन. आता व्हॉट इज मीन बाय हेटेरोलिटिक फिशन. फिशन तर आलं म्हणजे बॉन्ड तर ब्रेक होणार आहे, पण व्हॉट इज मीन बाय हेटेरोलिटिक फिशन तर बघू आपण याच्यावरच. आता पहिले 2 एक्झाम्पल तुम्ही अगर नोटीस करसान तर पहिले 2 एक्झाम्पल मध्ये बॉन्ड तुटला, पण जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे जी शेअर्ड केलेली आहे, ती शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वली डिवाइड नाही झाली. दोघांपैकी कोणी एकानंच घेऊन गेली पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये. पण अगर तुम्ही दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघसान तर शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जी आहे ती इक्वली डिवाइड झाली, एक यांनी नेला आणि एक यांनी नेला. तर जेव्हा एखादा बॉन्ड तुटतो आणि शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 2 पैकी कोणीतरी एकच जण घेऊन जातो, तेव्हा त्या टाईपच्या फिशनला आपण म्हणत असतो बाळांनो हेटेरोलिटिक फिशन. हेटेरोचा अर्थ असते डिफरंट, हेटेरोचा अर्थ असते डिफरंट. सो व्हॉट इज मीन बाय हेटेरोलिटिक फिशन की वेन द बॉन्ड इज ब्रोकन किंवा वेन द बॉन्ड इज ब्रेक अँड इफ शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज टेकन बाय एनी वन ॲटम, 2 पैकी एका ॲटमनं शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नेलेली आहे, तेव्हा त्या टाईपच्या ब्रेकिंगलाच आपण नाव देत असतो, त्या टाईपच्या फिशनलाच आपण नाव देत असतो हेटेरोलिटिक फिशन. सो डेफिनेशन काय येणार बाळांनो, इफ किंवा वेन बॉन्ड इज ब्रेक अँड
shared pair of electron is taken by any one atom, then that type of fission is called as heterolytic fission. is called as heterolytic fission. ही झाली डेफिनेशन हेटेरोलिटिक फिशनची. सेकंड पॉइंट आपण डिस्कस करू की आपण एक्झाम्पल घेऊ एक्स बॉन्ड वाय. अगर यांचं हेटेरोलिटिक फिशन होणार तर या दोघांपैकी कोणीतरी एक जण ही पेअर घेऊन जाणार. बिलकुल या दोनपैकी मी एक एक्झाम्पल उचललं. आता तो वाय येणार किंवा एक्स येणार तिथे डिपेंड करते कोणाची पॉवर चांगली आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलं. ठीक आहे. आता मला सांगा बाळांनो, अगर हे फिशन झालं म्हणजे बॉन्ड तुटला आणि शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणीतरी एकानं नेली म्हणजे आपण हेटेरोलिटिक फिशन म्हटलं. तर सांगा हेटेरोलिटिक फिशन मध्ये इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल जनरेट होऊन राहिले का? येस. कारण की ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो तो असतो न्यूक्लिओफाइल आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो तो असतो इलेक्ट्रोफाइल. म्हणजे मी म्हणणार इन हेटेरोलिटिक फिशन इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लिओफाइल आर जनरेटेड. सो इन हेटेरोलिटिक फिशन there is a formation of electrophile and न्यूक्लिओफाइल. म्हणजे मी एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल ओरली अगर तुम्हाला म्हटलं की बाळांनो एक बॉन्ड तुटला रे यार, म्हणजे फिशन झालं, पण ते फिशन बाळांनो हेटेरोलिटिक फिशन झालं, तर तुम्ही फटकन म्हणता अरे सर मग इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल तयार झाले असतील नक्कीच. ओके. सो इन हेटेरोलिटिक फिशन देर इज अ फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लिओफाइल. आणि फोर्थ पॉईंट तुम्ही म्हणू शकता की बा हेटेरोलिटिक फिशनमध्ये शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणीतरी एक जण घेऊन जातो किंवा शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे इक्वली डिवाइड होत नाहीत. सो इन दिस फिशन शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन is not equally divided. इक्वली डिवाइड तेव्हा झाले असते जेव्हा दोन पैकी एक एन नेला आणि एक एन नेला, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन डिवाइड झाले, एक एनी एक एनी, तेव्हा इक्वली असते. पण दोन्ही इलेक्ट्रॉन एकच जण निघून राहिला आणि हे पॉसिबिलिटी असू शकते. याला आपण हेटेरोलिटिक फिशन म्हटलं. आणि म्हणून आपण चौथा पॉईंट बनवला की हेटेरोलिटिक फिशन मध्ये इलेक्ट्रॉन पेअर जे आहे, जे शेअर्ड झालेली आहे, ती इक्वली डिवाइड होत नाही, कोणीतरी एकच जण घेऊन जातो. ठीक आहे बाळांनो. तर या फिशनला आपण म्हणत असतो हेटेरोलिटिक फिशन. आता आपण सेकंड बघू की ही पण ते एक पॉसिबिलिटी आहे ना सर. मग मला सांगा पहिलं आणि दुसरं हे कुठलं फिशन आहे? हेटेरोलिटिक फिशन. पण आता आपण तिसरं डिस्कस करू की बरेचदा अशा पॉसिबिलिटी एक्झिस्ट होतात की बॉन्ड तर ब्रेक होतो म्हणजे फिशन तर होते, पण जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ही इक्वली डिवाइड होते. म्हणजे एक इलेक्ट्रॉन हा घेऊन जातो आणि एक इलेक्ट्रॉन हा घेऊन जातो दोन इलेक्ट्रॉनपैकी. मग अशा फिशनला बाळांनो आपण नाव देत असतो होमोलिटिक फिशन. होमोचा अर्थ असते सेम. ठीक आहे. तर एक टाईप झाली हेटेरोलिटिक फिशन आणि आता दुसरी टाईप येणार बाळांनो होमोलिटिक फिशन. बिलकुल डेफिनेशन तेच. डेफिनेशन काय येणार? बिलकुल याच्यासारखीच येणार, फक्त फरक काय बघा की वेन द बॉन्ड इज ब्रोकन किंवा वेन द बॉन्ड इज ब्रेक and if share pair of electron is equally divided. म्हणजे जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो आणि शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते इक्वली डिवाइड होऊन राहिली किंवा प्रत्येक एलिमेंट आपापले इलेक्ट्रॉन घेऊन चालला, मग तशा टाईपच्या फिशनलाच आपण म्हणत असतो होमोलिटिक फिशन. किंवा आणखी तुम्ही अशा प्रकारे म्हणू शकता की वेन बॉन्ड इज ब्रेक अँड इफ शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट टेकन बाय एनी वन स्पेसिस. म्हणजे ऑफकोर्स ती इक्वली डिवाइड झाली, मग त्या टाईपच्या फिशनला आपण म्हणतो होमोलिटिक फिशन. सो डेफिनेशन येणार की वेन बॉन्ड इज ब्रेक अँड इफ शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट टेकन बाय एनी वन atom, that is it is equally divided.
देन दॅट टाईप ऑफ फिशन इज कॉल्ड ॲज होमोलिटिक फिशन. ठीक आहे बाळांनो, तो होमोलिटिक फिशनचा आपण एक्झाम्पल बेस देऊ शकतो की एक्स आणि वाय कुठले तरी एलिमेंट आहेत आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड आहे आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हे फिशन तर झालं, पण एक्सने आपला इलेक्ट्रॉन नेला आणि वायने आपला इलेक्ट्रॉन नेला आणि फ्री रॅडिकल जनरेट केले. तर या टाईपच्या फिशनलाच आपण म्हणतो होमोलिटिक फिशन. तर मला सांगा, जेव्हा हेट्रोलिटिक फिशनमध्ये तुम्ही तिसरा पॉईंट बनवता की हेट्रोलिटिक फिशन जेव्हा केव्हा होते तेव्हा न्यूक्लिओफाईल आणि इलेक्ट्रोफाईल जनरेट होतात. तर मला सांगा, जेव्हा होमोलिटिक फिशन होणार तेव्हा इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल जनरेट झाले का? नाही. मग काय जनरेट झाले? यांना आपण म्हणत असतो फ्री रॅडिकल्स. तो तिसरा पॉईंट काय येणार आपला की जेव्हा जेव्हा केमिस्ट्रीमध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होमोलिटिक फिशन होणार तेव्हा तेव्हा फ्री रॅडिकल्स तयार होताना तुम्हाला दिसतील. सो इन होमोलिटिक फिशन there is formation of free radical. There is formation of free radical. आणि फोर्थ पॉइंट आपण डिस्कस करू की इथं आपण म्हटलं की इन दिस फिशन शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट इक्वली डिवायडेड. तर इथं आपण काय म्हणणार की इन दिस फिशन शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वली डिवायडेड. क्लिअर आहे बॉय गाईज? कारण की इथे इक्वली डिवाइड होऊन राहिले, 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक एनी नेला एक एनी नेला. सो दिस इज ऑल अबाउट फिशन. आता याचं काम कुठलं आहे की अगर तुम्हाला हे कळलं की कुठल्या टाईपचं फिशन होऊन राहिलं तर त्याच्यावर बेस बाळांना तुम्ही प्रोडक्ट जो आहे तो जनरेट करू शकता आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो दॅट इज वाय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा पण एक खूप चांगला टॉपिक आहे की फिशन काय असते. आपण फिशन बघितलं काय असते, आपण एकदा परत रिवाइज करू की जेव्हा एखादा बॉन्ड तुटतो तर बॉन्ड तुटल्यावर काही ना काही एनर्जी रिलीज होते, तर त्या बॉन्ड तुटण्याच्या प्रोसेसला आपण फिशन म्हणतो. पण जेव्हा बॉन्ड तुटतो तेव्हा 2 सिनेरिओ आपल्यासमोर येऊ शकतात. एक सिनेरिओ म्हणजे काय की जेव्हा बॉन्ड तुटतो तेव्हा त्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन असतात जे या दोन्ही लोकांनी शेअर्ड केलेले आहेत, ते दोन्ही इलेक्ट्रॉन या 2 पैकी कोणीतरी एकच जण घेऊन जाईल, तर आपण त्या फिशनला एक नाव दिलं. आणि दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे काय की हा जो बॉन्ड तुटतो तेव्हा हे दोन्ही इलेक्ट्रॉन आपापले इलेक्ट्रॉन घेऊन जातील. ओके, म्हणजे इक्वली डिवाइड होणार. मग त्या टाईपच्या तुटण्याला, त्या टाईपच्या फिशनला आपण होमोलिटिक फिशन म्हटलं. अंडरस्टूड? सो दिस इज ऑल अबाउट द फिशन. मग आता आपण इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल आणि फ्री रॅडिकल आणि फिशन यांच्या बेसिसवर आपण आपला पुढचा एक टॉपिक करू. ठीक आहे. तर गाईज, आता हे जे बेसिक ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सिरीज आहे, ही कंप्लीट सिरीज अगर तुमची व्यवस्थित झाली तर तुम्हाला कुठलीच रिॲक्शन पाठ करायची गरज नाही. प्रत्येक रिॲक्शनचा जो प्रॉडक्ट आहे त्याचं जेव्हा मी मेकॅनिझम सांगणार तेव्हा ते मेकॅनिझम तुम्हाला चांगल्यापणे व्यवस्थित समजून जाईल. ओके. सो त्यामुळे तुम्ही हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवा आणि याला रेग्युलरली रिवाइज करा. ओके. सो आय होप की तुम्हाला फिशन हा टॉपिक समजला असणार. थँक्यू सो मच.